नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 27 ऑक्टोबर 2025च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत। तर विद्यार्थ्यांनो, खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये। सर्वांनी शेवटपर्यंत आपला व्हिडिओ पाहावा। तर चला, थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर आजचा आपला व्हिडिओ सुरू करूयात विद्यार्थ्यांनो। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, तर आपल्या भारतातील पहिले अत्यंत दारिद्र्यमुक्त राज्य म्हणून कोणते राज्य घोषित केले जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, ते आहे केरळ हे राज्य। कोणते? तर केरळ हे। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहूयात। तर विद्यार्थ्यांनो, 1 नोव्हेंबर 2025 रोजी केरळ हे आपल्या भारतातील पहिले अत्यंत दारिद्र्यमुक्त राज्य म्हणून घोषित केले जाणार आहे। तर केरळची स्थापना दिनानिमित्त मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या हस्ते ही घोषणा होणार आहे। यानंतर दुसरा प्रश्न पाहूयात आपण। तर जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या म्हणजेच WIPOच्या सल्लागार मंडळाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, न्यायमूर्ती प्रतिभा M सिंग यांची। ठीक आहे, लक्षात ठेवा। यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूया। तर दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती प्रतिभा M सिंग यांची जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या सल्लागार मंडळाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आलेली आहे। तर या निवडीशी संबंधित काही महत्त्वाचे मुद्दे आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊया। तर त्यांची नियुक्ती 2025 ते 2027 या कालावधीसाठी करण्यात आलेली आहे। तर या प्रतिष्ठित पदावर नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या भारतीय व्यक्ती आहेत। तर बौद्धिक संपदा कायद्यातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना ही मान्यता मिळालेली आहे। तर हा आपल्या भारतातील एक ऐतिहासिक क्षण मानला जात आहे। यानंतर तिसरा प्रश्न, मलेशियामध्ये आयोजित सुलतान ऑफ जोहोर कप 2025 कोणी जिंकलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, ऑस्ट्रेलियाने जिंकला आहे। कोणी? तर ऑस्ट्रेलियाने। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात। तर मलेशियामध्ये आयोजित सुलतान ऑफ जोहोर कप 2025 ऑस्ट्रेलियाने नुकताच जिंकलेला आहे। तर अंतिम सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने आपल्या भारताचा 2-1 असा पराभव केला। तर या स्पर्धेबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊया। तर विजय, ऑस्ट्रेलियाने आपल्या भारताला हरवून विजेतेपद पटकावले आणि उपविजेतेपद तर अंतिम सामन्यामध्ये पराभूत झाल्यामुळे भारतीय ज्युनियर पुरुष हॉकी संघाने रौप्य पदक जिंकलेले आहे। तर तिसरे स्थान, ग्रेट ब्रिटनने पाकिस्तानचा 3-2 असा पराभव करत तिसरे स्थान पटकावलेले दिसून आले। यानंतर चौथा प्रश्न आपला, तर ब्रिटिश अकादमी बुक प्राइज 2025 कोणी जिंकलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, तर सुनील अमृत यांनी। कोणी? तर सुनील अमृत यांनी। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण। तर 2025चा ब्रिटिश अकादमी बुक प्राइज इतिहासकार सुनील अमृत यांनी जिंकलेला आहे। तर त्यांनी द बर्निंग अर्थ अँड एन्व्हायरमेंटल हिस्ट्री ऑफ द लास्ट 500 इयर्स या त्यांच्या पुस्तकासाठी हा पुरस्कार त्यांनी मिळवला आहे आणि विजेता सुनील अमृत हे आहेत। आणि पुस्तकाचा विषय काय होता? तर मागील 500 वर्षांच्या पर्यावरणीय इतिहासाचे विश्लेषण असे पुस्तकाचा विषय होता। ठीक आहे। यानंतर पाचवा प्रश्न, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या 2025च्या राष्ट्रीय विज्ञान पुरस्कारांमध्ये विज्ञान रत्न पुरस्कार कोणाला मरणोत्तर प्रदान करण्यात आलेला आहे? महत्त्वाचा प्रश्न। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, प्राध्यापक जयंत विष्णू नारळीकर यांना। कोणाला? तर प्राध्यापक जयंत विष्णू नारळीकर यांना। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात। तर 2025 साली केंद्र सरकारने राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली। यामध्ये खगोल भौतिकशास्त्र क्षेत्रातील महान भारतीय शास्त्रज्ञ प्राध्यापक जयंत विष्णू नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न या सर्वोच्च विज्ञान पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी बिग बॅग सिद्धांताला पर्याय म्हणून स्थिर अवस्था सिद्धांत मांडला होता। तसेच त्यांनी इंटर युनिव्हर्स सेंटर फॉर ऑस्ट्रोनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स ही संस्था पुण्यामध्ये स्थापन करण्यात खूप महत्त्वाची भूमिका निभावली होती। यानंतर महत्त्वाचे उदाहरण पाहूयात आपण या प्रश्नाचे। तर जयंत नारळीकर यांनी विज्ञान लोकाभिमुख करण्यासाठी दूरदर्शनवरील कार्यक्रम, पुस्तके आणि लेखनाद्वारे जनसामान्यापर्यंत खगोलशास्त्र पोहोचवले आहेत। तर त्यामुळे त्यांना आपल्या भारताचे लोकप्रिय वैज्ञानिक म्हणूनही ओळखले जाते।
यानंतर पुढील प्रश्न आपला 6वा असणार आहे. तर क्रीडा क्षेत्रातील उत्तेजक विरोधी आंतरराष्ट्रीय परिषदेच्या 10व्या सत्रामध्ये आशिया पॅसिफिक गट 4 ब्युरोच्या उपाध्यक्षपदी कोणत्या देशाची नुकतीच निवड झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, आपल्या भारत देशाची नुकतीच निवड करण्यात आलेली आहे. कोणत्या? तर आपल्या भारत या देशाची. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो, क्रीडा क्षेत्रातील उत्तेजक विरोधी आंतरराष्ट्रीय परिषदेच्या 10व्या सत्रामध्ये आशिया पॅसिफिक गट 4 ब्युरोच्या उपाध्यक्षपदी आपल्या भारताची निवड करण्यात आली आहे. तर या निवडीबद्दल काही प्रमुख मुद्दे आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात. तर कार्यकाळ आपल्या भारताची 2025 ते 2027 या कालावधीसाठी उपाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे. तर ठिकाण पॅरिसमधील युनेस्कोच्या मुख्यालयामध्ये 20 ते 22 ऑक्टोबर 2025 या काळामध्ये ही परिषद पार पडली. तर प्रतिनिधी आपल्या भारताचे प्रतिनिधित्व क्रीडा सचिव हरी रंजन राव आणि राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेचे नाडा महानिदेशक अनंत कुमार यांनी केलेले आहे. तर योगदान, तर स्वच्छ आणि निष्पक्ष खेळांबद्दल आपल्या भारताची असलेली बांधिलकी या निवडीमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झालेली दिसून येते. यानंतर 7वा प्रश्न, तर आपल्या भारतातील कोणते राज्य सरकारी आणि खाजगी दोन्ही क्षेत्रामध्ये मासिक पाळीच्या सुट्टीचे धोरण सुरू करणारे पहिले राज्य बनलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ते आहे कर्नाटक हे राज्य. कोणते? तर ऑप्शन बी हे योग्य उत्तर असणार आहे. कोणते? तर कर्नाटक हे राज्य. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, सरकारी आणि खाजगी दोन्ही क्षेत्रांमध्ये मासिक पाळीची रजा सुरू करणारे कर्नाटक हे आपल्या भारतातील पहिले राज्य बनले आहे. तर धोरणाबद्दल तपशील पाहून घेऊया. तर ऑक्टोबर 2025 मध्ये कर्नाटक मंत्रिमंडळाने या धोरणाला मंजुरी दिली. तर या धोरणानुसार सरकारी आणि खाजगी दोन्ही क्षेत्रांतील महिला कर्मचाऱ्यांना वर्षातून 12 मासिक पाळीच्या पगारी रजा मिळणार आहेत. लक्षात ठेवा. यानंतर या निर्णयाचा उद्देश महिलांच्या आरोग्याला पाठिंबा देणे आणि कामाच्या ठिकाणी अधिक समावेशक वातावरण तयार करणे असे आहे. यानंतर 8वा आणि महत्त्वाचा प्रश्न पाहून घेऊयात आपण खालीलप्रमाणे. तर आळंदीतील रस्त्यांच्या डागडुजीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किती कोटी रुपयांचा निधी नुकताच मंजूर केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थ्यांनो ऑप्शन बी, 1 कोटी रुपयांचा. किती? तर 1 कोटी रुपयांचा. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर कार्तिकी वारीपूर्वी आळंदी येथील रस्त्यांची डागडुजी आणि सुशोभीकरणासाठी कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. तर या कामासाठी नगरविकास विभागाअंतर्गत 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच आळंदी हे तीर्थक्षेत्र असल्याने शिंदे यांनी ब वर्ग तीर्थक्षेत्रासाठीचा निधी 5 कोटी रुपयांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो, महाद्वार घाटाच्या सुशोभीकरणासाठी स्वातंत्र्य 5 कोटींचा निधी देण्यात आलेला आहे. तर महत्त्वाचे उदाहरण आपण या प्रश्नाचे पाहून घेऊयात. तर वारी दरम्यान लाखो भाविक आळंदीला येत असतात आणि त्यामुळे रस्त्याची चांगली अवस्था असणे अत्यंत गरजेचे असते. तर शासनाकडून निधी मंजूर केल्याने भाविकांना सुरक्षित आणि स्वच्छ वातावरणामध्ये दर्शन घेणे सुलभ होणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 9वा. तर सिव्हिल मिलिटरी फ्युजन ॲज अ मॅट्रिक ऑफ नॅशनल पॉवर अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह सेक्युरिटी हे पुस्तक नुकतेच कोणी लिहिले? तर महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, राज शुक्ला यांनी. कोणी? तर राज शुक्ला यांनी लिहिले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर सिव्हिल मिलिटरी फ्युजन ॲज अ मॅट्रिक ऑफ नॅशनल पॉवर अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह सेक्युरिटी हे पुस्तक सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल राज शुक्ला यांनी नुकतेच लिहिले आहे. तर हे पुस्तक नुकतेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते नवी दिल्लीमध्ये लॉन्च करण्यात आलेले आहे. यानंतर आपला 10वा प्रश्न आहे. तर विद्यार्थ्यांनो, हा प्रश्न आपला दिनविशेषवर आधारित असणार आहे. सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर आंतरराष्ट्रीय कलाकार दिवस म्हणजेच इंटरनॅशनल आर्टिस्ट डे दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, 25 ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जात असतो. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आंतरराष्ट्रीय कलाकार दिवस दरवर्षी 25 ऑक्टोबर रोजी साजरा केला जात असतो. तर हा दिवस चित्रकार, शिल्पकार, संगीतकार, लेखक आणि इतर सर्व कलाकारांनी केलेल्या योगदानाचा सन्मान करतो. तर हा दिवस प्रसिद्ध स्पॅनिश चित्रकार पाब्लो पिकासो यांचा जन्मदिवस देखील आहे, जे 25 ऑक्टोबर 1881 रोजी जन्मले होते.
यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण काल झालेल्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. तर विद्यार्थ्यांनो, खूप सोपा प्रश्न आहे. सर्वांनी आपल्या कॉमेंटमध्ये या प्रश्नाचे उत्तर सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचा आहे. तर प्रश्न पाहून घेऊयात. 2025 सालासाठी कोणत्या खेळाडूला गोल्डन बूट देण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर सर्वांनी आपल्या कॉमेंटमध्ये कळवा. आणि तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडलेला असेल, नक्कीच सर्वांनी जाता जाता या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.